ठीक आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी 100% माझ्या पद्धतीने करणार, काळजी करायचं काम नाही. पण सुरुवात गजराची करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यानं आणि सद्गुरू साईबाबांच्या गाण्यानं या गजराची सुरुवात करणार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जय जवान क्रीडा मंडळ गोविंद पथकासाठी. कारण सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. आणि आमची गोविंद पथकाची पोरं, जय जवान क्रीडा मंडळ गोविंद पथकाची पोरं कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाहीत, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाहीत, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. बरोबर? डोंट बी हॅपी, आय एम हिअर. तुम्ही तो सर खाऊन घ्या. सुरुवात सद्गुरू साईबाबांच्या गाण्यानं. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. रामनवमीचा सण थोडंच आवाज द्या. रामनवमीचा सण धाडलं बोलवणं जनुसाईन, येर म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यान आज्ञा मला निघालो, तुम्ही येता का माझ्या साईना भेटाया, तुम्ही येता का निघालो, तुम्ही येता का माझ्या साईना भेटाया, तुम्ही येता का. बोलावणं जनुसाईन, येर म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला निघालो, तुम्ही येता का माझ्या साईना भेटाया, तुम्ही येता का जय साई निघालो, तुम्ही येता का माझ्या साईना भेटाया, तुम्ही येता का. माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची मूर्ती शोभे रायगडावर, माझ्या देवाची मूर्ती शोभे रायगडावरी. इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावरी, पानावरी कर्णावर माझा शिवबा, माझा शिवबा, माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या. मराठी बाणा वाके ना कुणा याच स्वराज्याचा, मुघलांनाही भारी पडला उदरची जाऊचा. विचारणा प्राणाचा, गणिमी कावा गरजला छावा देव मराठ्याचा. हो तलवार चालली सरसर, तलवार चालली सरसर त्या गणिमावरी, तलवार चालली सरसर त्या गणिमावरी. आमचा शिवबा माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी.
एकदा जोरदार टाळ्या राजांसाठी होऊन जाऊ देत, कारण त्यांच्यामुळे आज आपण भजन पूजन कीर्तन करतोय. काय आहे? अक्कल प्रत्येकाला, फक्त वापरायची कशी कळली पाहिजे. बरोबर की? कोणाक नाही अशातली काही गोष्ट नाही. कारण कृष्ण भगवंत परमात्मा ज्या वेळेला झोपले होते ना, त्यावेळेला कृष्णाकडे दोघे जण गेले. एक उषाकडे बसला आणि एक पायथ्याकडे बसला. दुर्योधन आणि अर्जुन. दुर्योधनानं सांगितलं काना तू मला नको, तुझा सैन्य मला दे. आणि अर्जुनानं सांगितलं काना तुझा सैन्य मला नको, तू माझ्या बरोबर चल. परिणाम 5 असून सुद्धा तरले गेले आणि 100 असून मारले गेले. ही वास्तविकता. याका राग येता, खरं शेवटचा जन्म त्याका माहिती पडलो, त्याच्यामुळे तो आनंद घेता. म्हणता ह्याच्यानंतर माका माणसाचा जन्म घेऊ. खरोखर भारी. एक भारी तुम्ही सांगितलं बुवान सांगितलंय की जांभळे म्हणालो की भगव्याचा. बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, भगवा हा आपल्या जीवनातला सगळ्यांसाठी महत्वाचा मुद्दा आहे. बुवान सांगितलं जर भगवा जर खांद्यावर घेत असेल तर त्याने स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितलं नाही पाहिजे. 100% या मताशी मी सहमत आहे. म्हणजे तुम्ही घेत नाही खांद्यावर, याचा अर्थ तुमची नजर वाकडी आहे. बरोबर की ना? मी बाबा घेतलंय, माझा विषय नाही. कारण माका माहिती आहे भगवान नसेल शिरावर तर परका बसेल आपल्या उरावर. ही वास्तविकता विसरता कामा नये. म्हणून लक्षात ठेवा, पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो. एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. अरे हवा कोणाची असू देत, आवाज फक्त आणि फक्त मराठ्यांचाच असतो. फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो. फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो. है की नाही? तरुण पिढीला आपण उपदेश करताना आपण उपदेश काय करावा एवढं 100% आपल्याला अक्कल असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? एक गोष्ट लक्षात ठेवा, बुवानी सांगितलं की 14 रत्न मंथनातून समुद्र मंथनातून काढली, त्यावेळेला दारू पण काढली. आणि ती का काढली तर ती पिण्यासाठीच काढली. किती माणूस ह्यो खोटियारडवा, ह्यो तुमचं तुम्ही ठरवा. है की नाही? दुसरा एक विषय सांगितलाय. आता माका सांगा, तुम्ही जर ती दारू पिण्यासाठीच काढलेली आहे, ह्या जर पोरग्यांपर्यंत पोहोचला, आता ठीक आहे इथले चांगले ते सांगणार, बुवान सांगितलं ना, गुंडू बुवानी सांगितलं आणि की दारू फक्त पिण्यासाठीच आहे काढलेली, तो उद्यापासून न घेणार पण चालू करतो की नाही. त्याच्यामुळे उपदेश काय करावा बुवा हा आपला आपण ठरवायचं आहे. बरोबर की नाही? बाईकडे वाईट नजर न बघणे. बुवा लक्षात घ्या, परमेश्वराने प्रत्येकाला डोळे दिले, बरोबर ना, ते पाहण्यासाठीच दिले. पण लक्षात ठेवा, हनुमंतरायला ब्रह्मचारी फुकट नाही म्हणत आहेत. ज्यावेळेला सीतामाईला हनुमंतराय शोधण्यासाठी गेले होते ना, रावणाच्या अंतपुरामध्ये ज्यावेळेला गेले, त्यावेळेला रावणाच्या 80,000 स्त्रिया झोपलेल्या होत्या. एक आणि दोन नाही. मला सांगा, झोपेमध्ये कोणाचा पदर कुणीकडे असतो कोणाला माहिती आहे. बरोबर की नाही? हनुमंतरायने पाहिलं असणार ना, बरोबर ना. पण पाहून सुद्धा मनात कोणताही विकार न येणे, याला ब्रह्मचर्यत्व म्हटलेलं आहे. फुकट नाही. डोळे परमेश्वराने दिले प्रत्येक स्त्रीकडे पाहण्यासाठी, प्रत्येक जगामध्ये काय आहे ते पाहण्यासाठी दिले. पण पाहताना सुद्धा तिच्यामध्ये आई दिसली पाहिजे, माता दिसली पाहिजे, बहीण दिसली पाहिजे, तरच त्या उपयोगाचं, त्या डोळ्यांचा उपयोग आहे. नाहीतर दुसऱ्याकडे बघताना वाईट नजरेने जर आपण पाहिलं तर मात्र तुमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. सत्य परिस्थिती आहे ना मंडळी. बरोबर की नाही? बुवानी सांगितलं की, जांभळे बुवानी सांगितलं की 113 बार भीष्म पितामहांच्या अंगात जे घुसले होते ते खोटे आहे. बुवा, रामायण आणि महाभारत, हे रामायण महाभारत बुवा आपण ज्या वेळेला खोटं पाडण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला त्याची पण माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. बुवा लक्षात घ्या. तुम्ही सांगितलं की भीष्म पितामह काय मिरवणूक चालली होती आणि भीष्म पितामह एका सरड्याला त्यांनी उचलून टाकला आणि तो सरडा काटेरी झुडपात पडला. बुवा त्यावेळी मिरवणूक नव्हती,
ऐकला? भीष्म पितामह युद्धाला चाललेले युद्धाला आणि त्यावेळेला संपूर्ण सैन्यासकट चालले होते आणि वाटेमध्ये त्यावेळेला एक सरडा त्यांच्या घोड्यांच्या टाचाखाली भेटू नये म्हणून बाणाने बाजूला टाकला. चूक नव्हती, त्याचा प्राण वाचवण्यासाठी गेला, पण अनावधा काळाने तो सरडा जाऊन पडला एका निवडुंगाच्या झाडात आणि त्याच्या त्या निवडुंग त्याच्या पोटामध्ये गेले. आणि म्हणतात ना, विधी लिखित जे घडायचंय ते प्रत्येकाला घडावं लागतं. त्याच्यामुळे समोरचा बुवा कच्च्या गुरुचा चेला नाही. ऐकला? कच्च्या गुरुचा चेला नाही. रवलो तुमचा विषय दुसरो काय भगवान सांगितलं की राम नामच्या दगडावर लागलंय ते लिहिलं, त्याने पाण्यावर दगड तरले नाहीत. 100% मताशी मी सहमत आहे, 100% मताशी सहमत आहे. पण राम नामाने जर पाण्यावर दगड तरलेच नाही तर ते राम नाम लिहूलच का? हा पहिला प्रश्न आहे बुवा. बरोबर की नाही? चष्मा हलवून चालत नाही. बाईकडे वाकड्या नजरेने बघता. काय काय बघता? बाईकडे. त्या दिवशी मला फोन केला नव्हता, जांभळ्या म्हटलं काय झाला काय? मला बरेच वर्ष काही नाही रे, पण आज वाईटच वाटतं. म्हटलं कसला वाईट वाटता? अरे बरेच वर्ष झाली माका चष्मो लागलो नव्हतो, पण हल्ली माका चष्मो लागलो. मी म्हटलं अरे चष्मा लागला याच्यात वाईट वाटून काय घ्यायचा? लहान लहान पोरग्यांका पण चष्मा लागता. वय झाला आता तुमका पण लागणार चष्मा. अरे चष्मा लागलो ह्याचं वाटत नाही रे माका. मी म्हटलं मग वाईट वाटता कसला तुमका? म्हणता चष्मा लावून बाहेर येईल बस की शेजारीने म्हणता चष्म्यात छान दिसत नाही. अरे म्हटलं शेजारीने म्हणता ना चष्म्यात छान दिसत नाही, मग काढून टाकायचा चष्मा. अरे म्हणता मी चष्मा काढीन रे, पण मी चष्मा काढले की माका शेजारीने दिसत नाही. चष्मा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, राम हे अक्षर का लिहिलं त्याच्या पाठीमागचं कारण आहे. बुवांचा एक एक मुद्दा क्लिअर करणार आणि पुढे जाणार. नल आणि नील बुवांनी सांगितलं की शाप होता की ऋषींची कमंडलू नेऊन समुद्रामध्ये टाकायचा. तिथं काय टाकायचं? ऋषींना ध्यान लावायला द्यायचं नाही. त्यावेळेला ऋषींनी शाप दिला होता की तू कोणतीही गोष्ट समुद्रामध्ये टाकशील ना ती गोष्ट कधीच बुडणार नाही, कारण कमंडलू नवीन दररोज आणणार खाईना ऋषी. त्याच्यामुळे तो शाप त्याला दिला. पण त्यावेळेला तुला शापाची अनुभूती कधी होईल? त्यावेळेला तुझी राम अवतारामध्ये गरज पडेल ना, त्यावेळेला तुला शापाची अनुभूती होईल. आणि ज्या वेळेला प्रत्येक वानर दगड घेऊन यायचा आणि तो दगड समुद्रामध्ये टाकायचा, पण तो दगड तळाशी खाली जायचा, बुडायचा नाही. हो, तरायचा नाही, बुडायचा खाली. पण त्यावेळेला नल आणि नील यांना शापाची ज्यावेळेला आठवण करून दिली जामवंताने. व लक्षात घ्या, विषय खूप सुंदर आहे, लिहून घ्या. जामवंताने ज्यावेळेला आठवण करून दिली की ज्यावेळेला की नळ आणि नील, आता हा जामवंत कोण? तर वाली. मी का पुढचा सांगत आणि मागे येतोय, कारण भुवनांना 100% माहिती आहे काय. त्याची आठवण करून दिली आणि त्यावेळेला जे राम अक्षर लिहायचं होतं ते राम अक्षर लिहिलं गेलं नव्हतं. काय सांगतो ऐका. दगड नल आणि नीलच्या हातात दिल्याच्या नंतर ते पाण्यात सोडत होते, पाण्यावर तरत होते, पण एका ठिकाणी राहत नव्हते. ते टाकल्याच्या नंतर समुद्र बरोबर वाहत जात होते, लांब लांब पर्यंत. आशाने सागरावरती पूल बांधणे मुश्किल होत होतं. मग त्यावेळेला काय म्हणतात तो वाली, काय सांगितलं वालीने? हनुमंतरायना बोलवलं की हनुमंतराय की हात टाकलेला जो दगड आहे तो थांबत नाहीये, तो इकडे तिकडे फिरला जातोय, विखुरला जातोय, तर याच्यासाठी काय करावं लागेल? मग त्यावेळेला सांगितलं की राम हे अक्षर लिहा. आणि राम हे अक्षर लिहिल्यामुळे जो दगड पाण्यावर टाकत होता तो दगड राम ज्या दगडावर लिहिला होता तो दगड एकमेकाला येऊन जोडत होता. आणि अशा तऱ्हेने जो योजने पूल तयार झाला तो राम ह्या एका नामाने पूर्ण पूल जोडला गेला, म्हणून राम नामाने पाण्यावर पाषांतर. बुवांचा पहिला मुद्दा क्लिअर झाला, बरोबर की नाही बुवा? एक लक्षात घ्या, 13 जणींपासून उत्पत्ती आहे या विश्वाची, 13 जणींपासून. पण या 13 जणींचा नवरा एकच आहे. ऐका, 13 जणींचा नवरा एकच आहे. बुवांना 100% माहिती आहे. मी अर्धा मुद्दा सांगून जाणार आहे, कारण पुढे तो मुद्दा क्लिअर करणार आहे, कारण त्यांना लय सवय आहे. बुवा सुंदर सादरीकरण आपण केलं, त्यात काही वाद नाहीये. पण जे जे मुद्दे बोलले ते 100% पुढे फेडत जाणार आहे. प्रथम तर बक्षिसाला घेऊया. आदरणीय
भैराई देवी प्रासादिक भजन मंडळ संकेत नाटेकर यांच्याकडून माझ्यासाठी 250 रुपये आणि माझ्या प्रणव धुनीसाठी 250 रुपयांचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतोय. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे संस्कार गावडे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि प्रणवसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे. त्याचप्रमाणे पुनश्च संकेत नाटेकर वडिलांवरती एक गाणं झालं पाहिजे त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जीपेच्या माध्यमातून आले. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आदरणीय सुरेश बाणे यांच्याकडून कैलासवासी प्रदीप मिश्रा यांच्या स्मरणार्थ हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड त्या सन्माननीय सुरेश बाणे यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि आदरणीय कैलासवासी प्रदीप मिश्रा यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे निलेश साऊंड सुहास बाणे मित्र मंडळ यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. साऊंड साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. या माऊलींना त्यांना द्यायचं आहे. खरोखर उत्कृष्ट साऊंड आहे. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या धंद्यामध्ये त्यांना बरकत प्राप्ती होते. त्याचप्रमाणे कैलासवासी मधुकर तुकाराम बाणे कैलासवासी अनिल मधुकर बाणे यांच्या स्मरणार्थ बाणे बंधू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. कैलासवासी मधुकर तुकाराम बाणे आणि कैलासवासी अनिल मधुकर बाणे यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि बाणे बंधू यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंता चरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय कैलासवासी प्रदीप मिश्रा बरोबर ना यांच्या स्मरणार्थ सन्माननीय आणि कैलासवासी केशव कांबळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुहास बाणे मित्र मंडळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. कैलासवासी प्रदीप मिश्रा कैलासवासी केशव कांबळे यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि सुहास बाणे यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सचिन मांडवकर आदरणीय सचिन मांडवकर त्याचप्रमाणे यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे भरत ढवळे साहेब यांच्याकडून 100 रुपये. त्याचप्रमाणे वरुण पांढरे साहेब स्वामींवरती गाणं 100% घेणार 50 रुपयाचं पारितोषिक आणि नितीन गिजे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक चष्माचा जोक सांगितल्याबद्दल असं बहुमोलाचं हे जवळजवळ 300 रुपयाचं पारितोषिक आले. मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करतोय. साऊंड कमी करा. हॅलो आले हॅलो ठीक आहे. आले काय रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पोरांसाठी नवीन नवीन गाणी येतात नाही का पण आमच्या मुलांची आवडती गाणी आहेत. रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. वर एक सुंदर गाणं करत उद्धरायाला तू भक्तगणा गौरी सुता देवा तू दया घना प्रथम वंदन तुला
हे मोरया श्री गजानना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना उद्धराया भक्त जना गौरी सुता देवा तू दया घना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना उद्धराया आला तू भक्त जना गौरी सुता देवा तू गजानना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना कौतुके बोलती माता पार्वती कौतुके बोलती माता पार्वती लाडका बाळ मुका महागणपती लाडका बाळ मुका महागणपती कौतुके बोलती माता पार्वती कौतुके बोलती माता पार्वती कौतुके बोलती माता पार्वतीने गणाचा गण बनविला हो सजीव करून तयाची पुत्र मानिला हो हो माता गेली जेव्हा अंघोळीला द्वारी बसविला वैऊ देवी नागरात कुणाला आले जरी येऊ देवी नागरात कुणाला आले जरी लाडका बाळा मुका महागणपती लाडका बाळा मुका महागणपती बोलती माता पार्वती कौतुके बोलती माता पार्वती कौतुके बोलती माता पार्वती गण्या धावरे मला पावरे गण्या धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला गावरे धावरे मला पावरे गण्या धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला गावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन आम्हाला गावरे अरे हा बाबूची टोपीला बाबूच्या टोपीला हिरवा गोंडा तुरे गोंडा भगवा झेंडा बोल 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 तुरे वाले की जय अरे बोल 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 शक्ती वाले की जय अरे बाबू चिकटवला दुंदुबुवाला फटकवला बोल 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 फटे जमले की जय जांभळे की झलक सबसे अलग है की नाही काय सांगतात तिथं या सगळा खोटा ता सगळा खोटा अरे ठीक आहे ना बुवा प्रत्येकाची वाचनाची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे ना ग्रंथ पुराण जी काय सांगतात आता मला एक गोष्ट सांगा ना आवाज थोडासा देव बुवा पहिली गोष्ट महत्वाची हे काय आहे की मी सांगितलं की 20 वर्ष जरी पायीवारी केला 20 वर्ष जरी पायीवारी केला आणि तो जर घराकडे 80 वापसाला लाथाडत असेल तो जर घराकडे येऊन लाथाडत असेल तर त्याला भगवंत भेटणार नाही मी असा मुखातून बोललो तरी काय की बाबा जो 20 वर्ष पायीवारी करेल तो येऊन 80 वापसाला घरी लाथ मारेल हे माझ्या मुखातून अजिबात जाणार नाही बुवा है की नाही काय आहे चालेल हा तर एक लक्षात घ्या मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत
पण जन्मासाठी एकच पर्याय आहे आणि ती म्हणजे आई आहे. बरोबर की नाही? या जगात सगळे इंजिनियर तयार झालेत, सगळे इंजिनियर तयार आहेत. अगदी दुबईला पाण्याखालून ते आता पाईपलाईन पण टाकला नाही आहे. बरोबर की नाही? पण सगळे इंजिनियर तयार असताना पोरांनो लक्ष द्या, मुलांनो एकदा लक्ष द्या. सगळे इंजिनियर तयार आहेत पण एक इंजिनियर अद्याप तयार झाला नाही मंडळी. आणि तो इंजिनियर म्हणजे बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो याचा इंजिनियर अद्याप तयार झाला नाही आणि होणार नाही. कारण मी सांगितलंय पाण्यात बुडाला, मेला, गाडी ठोकली, गेला, काही सांगता येत नाही कोणाचा मृत्यू कधी आहे की नाही? कारण मृत्यूसाठी पर्याय खूप आहेत, जन्मासाठी एकच पर्याय आणि ती म्हणजे आई आहे मंडळी. मरेपर्यंत त्रास द्या तिला पण मरताना सुद्धा ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही, अशी आईची माया आहे. बरोबर की नाही? एकदा जोरदार आईसाठी टाळ्या होते. त्या आईसाठी एक गाणं घेतो आणि पुढे जातो. माझ्या या माऊलींकडून मगासपासून लक्ष्मीचा वर्षाव होतोय. एकदा जोरदार टाळ्या माऊलींसाठी होऊन जाऊ देत. त्यांच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदू देत अशी भगवंताची प्रार्थना करतो. काय आहे बुवा, मुलींकडे किंवा महिलांकडे वाईट दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा माझं सरकारला एक विनंती आहे, 1500 रुपये दिला नाही म्हणजे लय मोठा काम केला नाही हा विषय नाही आहे. बरोबर की नाही? नवरे चांगले कमवते आहेत, भाऊ चांगले कमवते आहेत. मी सांगतो 1500 रुपये बंद केला तरी आमका फरक नाही, पण महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे. माझ्या बहिणींसाठी, माझ्या मुलींसाठी, माझ्या आईसाठी, माझ्या वहिनीसाठी महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे की नाही? म्हणून एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी होऊन जाऊ दे. काय आहे त्या आईसाठी एक गाणं इथं घेतो आणि जे जे बुवा बोललेले आहेत ते 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आईच्या मूर्तीसारखी श्रेष्ठ मूर्ती या जगात नाही मंडळी. म्हणून काय सांगतोय, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार 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 नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजला तुपाना. अमृतापेक्षा पण गोड काय आहे? ताईचं दूध आहे मंडळी. बघा म्हणून म्हणतोय रक्ताचे 4 थेंब ज्यावेळेला अटले जातात ना, दुधाच्या एका थेंबाची निर्मिती होते मंडळी. म्हणून म्हटलेलं आहे, बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजला तुपाना. छाया उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरे तू ग आई. जरा जरी उशीर झाला ना तरी बाजूवाल्यांकडे जाणार की माझा पोरगा काय आला नाही. ही आईची माया आहे मंडळी. म्हणून म्हणते बघा, शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरे तू ग आई. तुझ्या या उपकाराची, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. एकदा जोरदार टाळ्या आपापल्या आई वडिलांसाठी होऊन जाऊ देत.